विश्रांती करणार
काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या सहकार्यामुळे मी जो अश्व पकडलाय तो भांडण न करता सहज सोडावा. एक गोष्ट तुला सांगतो, हा अश्व मुळात पकडलाय आणि हा अश्व सोडलाय तो भांडणासाठी सोडलाय. आणि हे भांडण जर झालं नाही, ही भांडण जर केली नाही तर तो अश्व पकडण्यात आणि इथं येण्यात काही उपयोग नाही. एवढा तू कोण मोठा लागून गेलाय जेणेकरून तुझ्या सोबत मी तिथं अश्व घेऊन जायचो. राजा आहे मी राजा. तुम्ही माझ्या बरोबर घेऊन गेला त्यांचा वाटताना मी काहीतरी पराक्रम केलं ते माझ्या बरोबर तुझ्यावरचा विश्वास वाढण्यासाठी मी तुला सहकार्य करावं. हा अश्व सहज त्यांच्यापर्यंत न्यावा म्हणजे मध्यस्थी करण्यासाठी म्हणून तू आले. अरे वा, मध्यस्थीसाठी व्यक्ती सुद्धा फार सुंदर निवडली. उत्तम, तुझा विचार उत्तम आहे. तू मार्ग सुद्धा सुचवला फार उत्तम आहे. अशा उत्तम मार्गाने चाललो कार्य व्यवस्थित पूर्ण. बरोबर, तुझे विचार मला माझ्या मनात एक विचार, काही प्रश्नांची उत्तर माझ्या मिळाली तर आपण नंतर अश्व घेऊन जाऊ. एक माणूस आहे, अर्थात माणूस हा देवाच्या चरणावर नतमस्तक होतो. त्यानं देवाच्या चरणावर नतमस्तक झालंच पाहिजे, तरच त्याचं कल्याण होतं. त्याची घडलेली कामं सर्व पूर्ण होतात. मग मला अपमान झाल्यानंतर मग
आमच्या मस्तकावर नको असेल, अपमान नको असेल, हे माझ्या